देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं स्वागत केलं. मी देवेंद्र फडणवीस हे दुतोंडी साप आहेत की काय? एका बाजूला म्हणायचं भ्रष्टाचारांना मी माफ करतो, दुसऱ्या बाजूला ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन तुम्ही स्वागत करताय आणि हे आर्थिक गुन्हेगार आहेत. अशा प्रकारे जर हे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी क्राईम रेट वाढला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. स्वतः गृहमंत्रीच गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. पुण्यात नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांमध्ये देखील अशा प्रकारच्या पुनरावृत्ती समोर येतील मला वाटतं. नक्कीच नक्कीच. गुन्हेगार, खून, दरोडेखोर, बलात्कारी याने एक जाहिरात दिली पाहिजे भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारची भरतीची, की सर्व पक्षातले खुनी, लफंगे, बलात्कारी, विनयभंग करणारे, आर्थिक गुन्हेगार बरं का यांनी भरतीसाठी भाजपा कार्यालयामध्ये उपस्थित राहावं अशी एक जाहिरात द्यावी, टेंडर काढावं आणि त्यानुसार त्यांनी भरती करून घ्यावी. चंद्रपूरचं अत्यंत घातक आहे. आर्थिक गुन्हेगारीचा आरोप ज्यांच्यावर तुम्ही केलात त्यांना तुम्ही काल पक्षात घेऊन बँकेचं संचालक करता. पण हा विषय आम्ही तडीस नेऊ आणि भारतीय जनता पक्षाला याच्यात धडा शिकवू. कोण आहेत हे महान लोक कोण आहेत? हे चंद्रपूरचे जे 2-4 आमदार आहेत त्यांनी फार मोठं काय म्हणतात फिक्सिंग केलं, अमुक केलं. गुन्हेगारांना पक्षात घेणं ही चाणक्य नीती आहे. आम्ही नव्हतो त्यांना गुन्हेगार म्हणत, तुम्ही म्हणत होतात. आमच्या पक्षामध्ये असताना तुम्ही त्यांच्यावर SIT लावली, तुम्ही त्यांच्यावर ते आरोप केलेत आणि आता तुमच्या पक्षात आल्यावर तुम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांकडून त्याचा सत्कार करून घेता, ते पण विधान भवनात अधिवेशन चालू असताना. लाज वाटली पाहिजे. निर्लज्जपणाचा कळस आहे या सरकारचा. जनसुरक्षा विधेयकाला विरोध न केल्यामुळे विजय वडेट्टीवारांना हायकमांडने नोटीस पाठवलंय, कारणे दाखवायचे. बघा मला तो विषय माहिती. दुसरा टीजर तुम्ही आज स्टेटसवर टाकला आहे. त्यात उद्धव ठाकरे असं म्हणतात की 1 नेशन नो इलेक्शन. होय, काय त्यांची भूमिका आहे? मुलाखतीमध्ये येईलच ते. आणि बोललो ना की उद्धव ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे हे इंडिया ब्लॉकची बैठक दिल्लीमध्ये जी होते आहे पुढल्या काही दिवसात किंवा आठवड्यात, त्या बैठकीत ती भूमिका मांडते. म्हणजे उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत, कधी जात आहेत? लवकरच होईल. कारण माननीय उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केली होती इंडिया ब्लॉकच्या बैठकीची, त्या बैठकीची तयारी सुरू. तारीख ठरवू आम्ही. सध्या तारीख जी येते आमच्यासमोर ती किती जणांना सोयीची आहे मला माहीत नाही. 19 तारीख. तर तारखेमध्ये काही बदल करून इंडिया ब्लॉकची बैठक घेण्यासंदर्भात आमचं काम चालू आहे. चलिए. उद्धव ठाकरे का दिल्ली का दौरा है कि दौरा रखा हुआ बताइए. देखिए, दौरा मैंने है ऐसा कहा नहीं.